नमस्कार, संगीता रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी आज बनवणार आहे मार्केटमध्ये मिळते एकदम तशीच शेजवान चटणी। शेजवान चटणी बनवण्यासाठी हे बघा मी इथे 1.5 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचे पीठ आहे। हे मी इथे 1.5 चम्मच घेत आहे आणि हे ना आपण पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा पाणी टाकून याला सारखं असं ढवळत राहायचं आहे, नाहीतर हे मग बुडाला बसतंय असं। आता याला आपण मिक्स करून याच्यात हे बघा पेस्ट बनवलेली आहे। आणि इथे बघा मी 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 2 हिरवी मिरची घेतली आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। ठेचून घेतलेला आहे आपण। ते ठेचून घेतलेला आहे। याच्यामध्ये आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात 1.5 पळी मी तेल टाकलेलं आहे। हे बघा तेलात टाकून आपण हे परतून घ्यायचं आहे। लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत याला परतायचं आहे। आता आपण त्यात टाकणार आहोत 1 चम्मच लाल मिरची पावडर आणि हा थोडासा रेड कलर घालणार आहोत, त्याच्याने आपली चटणी एकदम लाल होते। चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकणार आहोत, पाणी। आपण आता 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे इथे। आता याला छान उकळी फुटू द्यायची। हे बघा त्याला किती लाल रंग आलेला आहे छान। हे बघा आता याला छान उकळी आलेली आहे। आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत एक कॉर्नफ्लॉवर। ही बघा एकदम बाजारात मिळते तशीच चटणी झालेली आहे ही लहान मुलांना खूप आवडते। तुम्ही घरी एकदा अशी बनवून बघा। आता याच्यामध्ये आपण थोडासा सोया सॉस घालणार आहोत, म्हणजे ज्याने की जास्त चटणीला चव येते छान। ही चटणी एकदम सोपी आहे आणि झटपट होणारी आहे। हे बघा आता इथे तयार आहे आपली शेजवान चटणी। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा।